शाळेत जाऊन नाही राहिला, काय कारण असं? आवाज देऊन पाहतो कुठं गेला असं. बापू बंड्या रे माझ्या लाडाच्या मुला, बंड्या 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 रे, ए बंड्या. काय हो रे, काय काय चालू आहे? काय चालू आहे? आलू म्हणजे काय होते? हा समजलं. अरे तू काय करत होता? काम करत होता? अबे 8 दिवस झाले म्हणे त्या मास्तरचा फोन आला. आला म्हणे तुमचा बंड्या शाळेत येऊन नाही राहिला, काय कारण आहे? काऊन रे? का करंत का करशील? अबे म्हशी चालल्यानं बरं होणार आहे का? हा काऊ शाळेत का रे? काऊन रे? तुले मोबाईल पाहिजे? अबे मागच्या वर्षी दुष्काळ झाला, शेत्या पिकल्या नाही, आणि या वर्षी पाण्याचा दुष्काळ झाला म्हणून शेत्या पुन्हा पिकल्या नाही. तुला पुढच्या वर्षी मोबाईल घेऊन देईल. तू शाळा शिकशील नाही मग का करशील? अबे तुला मोठ्या धर्या म्हणून मग का होणार आहे? अबे हट, शाळेत जा. अबे ये कुलता ये लाड़का, ये कुलता ये लाड़का, शाळा शिक बिमाचार का. हो ये कुलता ये लाड़का, शाळा शिक बिमाचार का. बापू तुले मोबाईल आणून देतो. ठीक आहे ठीक आहे, माझ्याकडे ते पैसे नाही, माझ्या मित्राचं दुकान आहे कळमेश्वरले, तेथून तुले मोबाईल आणून देतो. हा ठीक आहे ठीक आहे, जा बेटा जा. करिश्मा करिश्मा, घडीमध्ये 10 वाजून गेले तरी ही मुलगी शाळेत जायचीच आहे. कशी करणार? काय करत होती का घरामध्ये? अभ्यास करत होती. अभ्यास कर. अगं पण शाळेचा टाइम झाला ना, शाळेत नाही गेली, 10 वाजून गेले. नाही जायचंय मला शाळेत आहे. नाही जायचं म्हणजे अशी फालतू नाटकं करायची नाही. हा बिलकुल शाळेत जायचं नेहमी पण. अगर रोज तर जाते, एक दिवस नाही झालं तर काय होते? काय होते? अहो एक दिवस जर नाही गेले ना अख्खं भविष्य खराब होते. गेलेला दिवस परत येत नाही, म्हणून शाळेत चालली जा ग. नाही जात मी शाळेत. नाही जात म्हणजे काय करशील घरी राहून? शनी मला नाही जायचंय शाळेत. नाही जायचं आहे शाळेत नाही जात मी, अभ्यास नाही करत. का बरं ग? नाही करत मी अभ्यास. काहून? तुझे सर वगैरे शिकवत नाही का तुला? सर वगैरे शिकवतात ग, हा आणि अभ्यास पण करणार मी. मग मग कारण कोणतं आहे शाळेत न जाण्याचा आणि अभ्यास न करण्याचा? पण मला एक वस्तू घेऊन देणार तेव्हा. अगं तू लहानाची मोठी झाली, सगळ्या तुझ्या गरजा भागवल्या, आणि एवढीशी वस्तू तुला घेऊन नाही देणार का ग? अगं सर्वच तर घेऊन दिली तू मला. हा छोटी ते छोटी, मोठी ते मोठी गोष्ट घेऊन दिली तू मला. हा पण मला एक वस्तू नाही घेऊन दिली आहे
अशी कोणती वस्तू ग? आता मी 12वीला गेली काय. हो गेली ना. आता कसं माझ्या सर्व मैत्रिणीकडे मोबाईल आहे ग. सुमी फक्त माझ्याकडेच नाही ग. अगं तुला तर माहित आहे मी रांडी रुंडी बाई 4 घरचे भांडे घासते आणि तुझं पालन पोषण करते ग. पालन पोषणामध्ये माझं घर खर्च आणि तुझ्या शाळेचा खर्च चालला जाते ग. आणि मोबाईल कुठं घेऊन देणार ग? 8-10 हजाराचा मोबाईल होत असते. एवढे पैसे तर आपल्याकडे राहत नाही ग. आई ते आपल्या बाजूकडच्या शिवजीला नाही का. हा. तिच्या तर आईने मोबाईल घेऊन दिला तिला. अगं तर ते अमीर लोक आहे त्याच्या बिल्डिंगवर बिल्डिंग आहे. आपली काय ग तनाची झोपडी आहे. तर आपण कसं करायचं मग? अगं आई एवढं काही कुणासाठी करते ग तू. माझ्यासाठीच तर करते ना. म्हणजे तुला मोबाईल घेऊन पाहिजे. पण मी कसं करू ग? काही समजत नाही मला. काही कळत नाही. तू काही कर कसंही कर पण मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे ग तुझ्या मर्जीप्रमाणे तुला मोबाईल घेऊन देते. पण मोबाईल घेऊन दिल्यानंतर माझं सगळं गोष्ट ऐकायला का तुला. अगं हो ऐकणार. फालतू वेशनात जर गेली ना मग चांगलं नाही म्हणशील. हा बिलकुल नाही जाणार आपल्या आई. अभ्यासात लक्ष ठेवायचं. होय. 5 मिनिटांना तुझ्यासाठी मोबाईलच घेऊन आणते मी. लवकर आण गं. माझ्या सुखाच्या संसारी माझ्या सुखाच्या संसारे नाही कशाच ऊन हो. माझ्या सुखाच्या संसारे नाही कशाच ऊन गे. काय करू बाई सोनात माझ्या भीमत सोन गे. काय करू बाई सोनात माझ्या भीमत सोन गे. माझ्या सुखाच्या संसारे नाही कशात ऊन गे. माझ्या सुखाच्या संसारे नाही कशात ऊन गे. काय करू बाई सोन्यात माझ्या घरीच सोनं ग. काय करू बाई सोन्यात माझ्या घरीच सोनं ग. ठीक आहे ग तुझ्या म्हणल्याप्रमाणे घेऊन देते मी तुला. 5 मिनिट इथंच थांब. मी कुठून तरी पैसे जमा करते तुझ्यासाठी मोबाईल घेऊन देते ग. अगं लवकर नाही मला शाळेत जायचं आहे. अगं लवकरच आणून देते थांब. अगं ए करिश्मा हा घे मोबाईल घेऊन आणला तुझा आत्ताच. अगं आई आणलं तू माझ्यासाठी मोबाईल. हो ग आणलं तुझ्यासाठी मोबाईल मी घेऊन शनी. आता मी रोज शाळेत जाणार आणि रोज अभ्यास करणार काय. नियमितप्रमाणे शाळेत जायचं. नियमितपणे अभ्यास करायचं. खालच्या मनाने शाळेत जायचं आणि खालच्या मनाने यायचं. आणि अशा वगैरे गोष्टी वगैरे ऐकायला भेटल्या ना तुला तर माहिती आहे तुझी मम्मी कशी आहे तर मग. होय ग आई. मला असं कसले धंदे आवडत नाही. हा होय. लाडकी छकुली माझी आ, लाडकी छकुली माझी लय गुणवान. लाडकी छकुली माझी लय गुणवान. एक एक पैसा मिळून तुला शिकवेना. एक एक पैसा मिळून तुला शिकवेना. तुला
एक पैसा मिळून तुला शिकवीन एक एक पैसा मिळून तुला शिकवीन मी काय म्हणते तुला तो मोबाईल घेऊन दिलं ना होय. मोबाईल घे आणि रोज अभ्यास करायचा नियमितपणे रोज शाळेत जायचं ग होय करणार अभ्यास. ठीक आहे जा मग बाय ठीक आहे जाते आहे, मला वेळ होत आहे. होय. बंड्या अबे बंड्या हा पाय मोबाईल आणला हो कोणत्या कंपनीचा माहित आहे का अबे सॅमसंग कंपनीचा होय हो अबे हेटलास कंपनी राहते का हो आता शाळेत जाशील ना काय बरं माझं नाव उज्ज्वल कर दो हा? अरे तुझे सूरज कहूया चंदा तुझे दीप कहूया तारा मेरा नाम करेगा रोज जग में मेरा रात दुलारा मेरा नाम करेगा रोज जग में मेरा रात दुलारा तुझे तुझे सूरज कहूँ या चंद्रा तुझे दीपक कहूँ या तारा मेरा नाम करेगा रोज जग में मेरा रात दुलारा मेरा नाम करेगा रोज जग में मेरा रात दुलारा तुझे सूरज कहूँ या चंद्रा तुझे दीपक कहूँ या तारा मेरा नाम करेगा रोज जग में मेरा रात दुलारा मेरा नाम करेगा रोज जग में मेरा रात दुलारा हा तसेच मंगेश भाऊ गोतमारे दशरथ भाऊ कुंबले मनोहर भाऊ आगरकर यांच्याकडून 201 रुपयाचा बक्षीस आलाय पार्टी अत्यंत आभारी आहे सॅमसंग कंपनीचा फोन आणला त्या पण मी कायला शाळेत जातो का त्या पण मागानं मला दिलं लावून पाहिजे पहिलं तिची परीक्षा घेतो मग शाळेत जातो त्याचप्रमाणे श्रीमाननीय सुनील भाऊ कडू मुक्काम तहेगाव रंगारी यांच्याकडनं 100 रुपयाचा प्राइज आलेला आहे मंडळाकडून धन्यवाद लाख लाख शुक्रिया तसेच सुनील भाऊ ठेकेदार PW यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाचा बक्षीस आलाय पार्टी अत्यंत आभारी आहे धन्यवाद बाई, नंबर टाकतो. सटासट 64. हॅलो आप जिस नंबर पे कॉल कर रहे हैं अभी वो व्यस्त है. त्या बहीण व्यस्त आहे म्हणते हे कोणाचं फक्त आहे का जेवढा पाहिजे हॅलो 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 कोण मी बापूराव बोलतो कोण बापूराव. अहो बापूराव तुया अरे कोण बापूराव. करिश्मे मला नाव ओळखलीस का व? अरे बंड्या होईस का रे. अरे हो ना व करिश्मे. अरे कशी का आठवण आली रे एवढ्या दिवसानंतर मला आठवण केलं तू ना. बाप्पा तुला माझी आठवण नव्हती येत का येत होती रे खूपच आठवण येत होती तुझी मला. मग मा बापाने आता फोन आणला घेऊन म्हणून तुला फोन लावलो अरे माझ्याकडे फोन नव्हतं माझ्या आईने घेऊन दिलं म्हणून. तुझ्या आईने बी घेऊन दिलं होय. मा बापाने आणलं मग कोठी भेटून कुठे आहे रे तू आता. मी आहो ना खालच्या पाटात गेलो बाई कुठे. खालच्या पाटात व. हिटमॅन. अहो शाळेच्या मागं नाही का व? हा शाळेच्या मागे आहे का रे. हो 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 थांब थांब मी येते
सांगते ते सांगशील हो सांगतो ये. येते रे लवकर. अरे बंड्या तू I love you, करिश्मा, I love you. लव यू टू. काचे हबी तू मला नाही येत. अरे लव यू टू म्हटलं रे. हा. किती दिवसानंतर भेटला रे. ए, करिश्मा, खूपच समजलीस हो तू आता दिवसात. किती गोड दिसते रे तू आता. तू किती भुई भोरात होऊन गेलीस हो. होय का रे. का लावते तो अंगा पायाला नुसती भुरी भुरी होत चालली. अरे मी फिरायला लावणी लावते. काची फेराम लावली लावते. अरे फिरायला लावली रे. फेराम लावली. होय. कोटी लावते ते. अरे ते क्रीमचं नाव असते तिला फिरायला लावली म्हणतात. तिले फेराम लावली म्हणतात. होय. अरे बापरे करिश्मा, अहो तू 8 दिवस नाही दिसली तर मला पण पाणी सुटून गेलं त्या मा. एवढ्या दिवसानंतर आठवण केलं तू मला. हो. आणि एक फोन वगैरे पण नव्हता करत रे तू अरे मला. आता फोन होता नाही ना कोणाच्या फोन मध्ये तुझा फोन कुदकतो लागत नव्हता. हो का. हो. आता मग मोबाईल घेऊन दिलं माझी आई ना. आता आपण रोज बोलणार. आता रोज बोलले माय बाबा आणलं ना श्यामचंद कंपनीचा. हो का. माझे पण आहे ना मोठं कंपनीचं आणलं. अरे काय सांगणार आहे मला खूप दिवसानंतर भेटलो तर. सांगू करिश्मा? हा प्रेमाच्या 2 गोष्टी सांग ना मला. सांगू का? हो सांग. झुरुक आली वाऱ्याची. जुरकाली वाऱ्याचे जुरकाली वाऱ्याचे हाती दे नाम लागे हे दूरसी हे दूरसी हे दूरसी जाऊन दे जीव माझा वेडावला दूरसी जाऊन दे जीव माझा वेडावला दूरसी दूरसी जाऊ नको जीव माझा वेळावला जाऊ नको जीव माझा वेळावला सांग मी सांगते. अरे मी सांगते तुला. ऐकून काय म्हणते तुम्ही? ऐकून काय म्हणते तर मी. हा. रा रा रे 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 रा 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 रे रे रो रा रा रे 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 रा 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 रे 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 रा रा रे रो रा रा रे रो रा रा रे रो रा रा रे रो चाहत की लग जाएगी आग चाहत की लग जाएगी मेरा दिल ही मचल जाएगा आग चाहत की लग जाएगी मेरा दिल ही मचल जाएगा चाहत के लग जाएंगे मेरा दिल भी मचल जाएगा आग चाहत के लग जाएंगे मेरा दिल भी मचल जाएगा
जमाने की परवाह न कर, इस जमाने की परवाह न करे, ये जमाना बदल जाएगा, ये जमाना बदल जाएगा। ये जमाने की परवाह न करे, ये जमाना बदल जाएगा, ये जमाने की परवाह न करे, ये जमाना बदल जाएगा। खूप जमलं काही आपलं. होय रे. मग काय सांगू तुला खूपच प्रेम करते तुझ्यावर. अरे, मी खूपच प्रेम करते तुझ्यावर. अहो, त्या बीबी करतो ना तुझ्यावर. काय वाढतो हो का चिरून जातो? किती प्रेम करते तू माझ्यावर. काय? अरे तुला काय सांगू रे, मी किती प्रेम करते तुझ्यावर. तू जसं करते तसा मी करतो का मग? होय का रे, खूप प्रेम करते का रे तू पण. अप्पा, अरे माझी तब्येत बरोबर नाही लागत रे. तुझी तब्येत बरोबर नाही लागत. होय. केव्हापासून? अरे माझं लई पोट दुखत आहे, आताच थोडा वेळ झालं. मला आंबट खावचं लागते रे. त्या पण तुला आवडते खाऊच्या लागते. हो, लिंबू खावचं लागते, चिंचा खावचं लागतात. तुला निंबू खाऊच्या लागते. आणि कोरडे कोरडे उलट्या पण होतात रे. अहो, उलट्या नको करू, सीध्या कर ना. अहो, सीध्या कर. त्या घरी जा मग. तुझ्या मम्मीला सांगतो दवाखान्यात ये अरे म्हणून. तू नाही ना मला दवाखान्यात रे. आपल्या बाहेर न्यायला लावू. हा रामकृष्णाजी राजूरकर उभाडीवाले यांच्याकडून 101 रुपयाचा बक्षिसाला पार्टी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. माझी मुलगी चांगलीच गेली होती भरुशानी आणि अशी रडत भुकत घरी आली. काय झालं असणार ना तिला? काय का चकोली, काय झालं का तुला? अगं आई, माझं लई पोट दुखत आहे ग. अहो बाहेरचं काही खाल्लं तर नाही ना तू? आणि लई उलट्या पण होतात मला. अगं मी काय विचारत आहे, बाहेरचं काही खाल्लं का तू? अगं बाहेर काहीच नाही खाल्लं. मग पोट कसं दुखणार तुझं ग? मी काय म्हणते, चल दवाखान्यात जाऊ लवकरच. अगं चाल लवकर. चल मग लवकर गेलं पाहिजे. हो चाल. अहो डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब घरी आहे का? अरे कोण आहे? मी शेंडीनबाई आहे. चंद्री बाई आहे का? हो हो ठीक हो, आहे, ठीक लवकर आहे, या, थांबा, लवकर थांबा, या. थांबा. माझ्या पोरीचं खूपच पोट दुखत आहे. ओ, पण घरून तर चांगलीच गेली होती ना, कशी काय आली हो? कसं पोट दुखत आहे म्हणते, काही समजत नाही हो मला. काय कोणाला झालं? तुला तब्येत खराब आहे की तुझ्या मुलीची आहे? माझी नाही जी, माझ्या हा. मुलीची तब्येत खराब आहे. पोरीची आहे ना? पहा बरं, खूपच पोट दुखत आहे म्हणते. ए बाई, चल झोप, झोप. ओ बरोबर झोप ना बा. झोपता नाही तिले, एवढी मोठी हो गेली तर पोरगी. झोप ना, हट ना, अजून उभी झाली हे समजत नाही काय? चंद्रीबाई, मी काय म्हणतो माहितीये का? हा, तू घरी जा, घरी जाऊ. आपल्या घरी जा आणि दुकानातून 1.25 किलो पेढे घे. तू 1.25 किलो पेढे घे आणि हे पूर्ण गावभर वाटून दे. का हो? डॉक्टर आहे का ट्रॅक्टर आहो? ए बाई, हे पागल आहो का? मी डिग्री घेतली. डिग्री घेतली म्हणजे अहो माझ्या पोरीच्या पोटच दुखत आहे. तुम्ही म्हणते पेढे घेऊन या ना म्हणते 1 किलो. पण अरे. काय झालं माझ्या मुलीला? त्या पोरीले 3 महिन्याची गरोदर आहे. काय सांगता हो तुम्ही? अहो, पोरी गेली. अहो ती माझी जान जवान मुलगी आहे, ती कॉलेजच करत आहे, तिचं लग्न सुद्धा तू व्हायचं आहे. आतापर्यंत गेली कुठं होती?
मी घरी होती ते मग कॉलेजला तुला गेली माहित नाही होती का पोरीकडे लक्ष ठेवायला पाहिजे नाही का सगळे लक्ष होती पुलीकडे माझीवाली तर मी काय म्हणतोय पण तिचे लग्न झालं ना कसं काय झालं होतं हे? अहो बिन मालकीच्या शेतीमध्ये अहो बिन मालकीच्या शेतीमध्ये अंकुर उगवले आणि या हटवार पोरीनं सगळं पोटकं फुगवलं या हटवार पोरीनं सगळं पोटकं फुगवलं बिनमालकीच्या शेतीमध्ये अंकुर उगवलं बिनमालकीच्या शेतीमध्ये अंकुर उगवलं या हटवार पोरीनं सगळं पोटकं फुगवलं या हटवार पोरीनं सगळं पोटकं फुगवलं तुला सगळं करायचं मारमुदार करायचं आपल्या घरी करायचं घरी हा करायचं? दवाखान्यात धिंगाणा करायचं नाही गावून माझं पेशंट येणारे आहे ते खराब होईल ठीक आहे तू माझे पैसे दे पैसे मग नंतर देणार पहिले हिला पाहते मी ठीक आहे चल हो मा घरचे झिलपे हा कोणाच्या डेटला आणलीस म्हणते हा कोणाच्या डेटला आणलीस हा एवढी जान जेवण पोरगी तुला ह्यासाठी मोबाईल घेऊन दिले का बा हा? अहो आई तुला माहित आहे का तो नागूचा पोट्टा नाही का ओके माय तो तर मोठा बदमाश आहे वो चल बरं त्याच्या घरी चाल बरं नाही त्याच्या बापाच्या 12 गाड्या घेतले तर मी हो, चाल. आज होय आई त्याचं घर हाच घर में का त्याच्यावाला हो आज होय थांब मी आवाज मारते अरे नाग्या नाग्या अरे किरसावड्या अरे घरी आहे का कुठे आहे म्हणते का सांगाव आतापर्यंत कोणी आपल्याला अपशब्दात बोललं नाही आणि हे कोण बाई होय ए बाई काय रे घुरसावड्या काऊन अशी बोंबलून राहिली अरे तुझ्याकडे साड्या कुठे गेल्या म्हणते हे तर भाई गरम झाली गरम म्हणजे मी बाईत मोठी गरम आहे हा? पोरा ना मोठा गुन्हा केला माझ्या पोरीसोबत काऊन का झालं काय झालं म्हणजे काय झालं अरे तुझ्याकडे बकऱ्या कुठं आहे अशी म्हणणं तो बकरा चरायला गेला काऊन काम पडलं का काम पडलं म्हणजे हो. अरे तुझा मुलगा कुठे आहे म्हणते तो अशी तोंडानं सांगणं माझा मुलगा कॉलेज मध्ये गेला कॉलेज मध्ये गेला हो काऊन का झालं काय झालं म्हणजे हा तुझ्या पोरानं माझ्या पोरीचं पोट आणलं ए बाई थांब अपशब्दात नको बोलू अपशब्दात मी म्हणजे माझ्या पोराला बोलवतो बोलव लवकर बोलव होय मांग होय नाही तुमच्या 12 गाड्या घेतल्या तर मी येते आता मांग होय का सांगाव याले मोबाईल घेऊन दिला आणि यानं का केलं असं अबे ए बंड्या बापू बंड्या रे माझ्या लाडक्या मुला बंड्या 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 रे बे बंड्या कापून गेलो बाबा कापून गेलो काऊन रे सवारी आहे मेरे अंग में तुझी आंग सवारी सवारी आहे? आहे कोणती होय सवारी आहे बाबा मेरे अंग में आ सवारी आहे बोला मेरे अंग में तुझ्या अंगात सवारी आली कोणती होय बाबा बाबा आरती म्हणू का म्हण ना, म्हण. तुला आरती येते आरती माया बापा आरती महाबापा तू खाशील लाता गा आरती महाबापा तू खाशील लाता गा आरती महाबापा आरती फुल गोबी मा बाबाया चलो बिगा
गुलाबी कोणती आरती होईल हे हा? बाबा मशान घाटातली होय. तू मशान घाटात गेलतात हो बाबा, अबे घाटात गेलो. होय. तुला माहित आहे का हा. ते आपल्या घरी शेंद्रीन आली कोणाने? शेंद्रीन आणि तिनं माई 12 गाड्या घेतली तिच्या ठोकरीला नव्हते काय काय झाले आपल्या घरी? हा? काय झाले? आता मला का माहित त्या गायले आम्ही समजलो. का रे या वर्षी पूर्वी पोराची बाई आ गेली. हो. आपली पिकली. हो आपली पिकली हाय का ना? हो, हो. तिच्या पोराने पुरी लाली लागली. हो लाल्याला आलाय तिची पोरगी झाली जवान. हा. कोणी वर नाही उतरत. हा हा तिने सांग हा. पोटा लग्न करत नाही म्हणा. असं म्हणू हो. ए बाई तपा ह्या होय महापोरगा विचार बरं होय का वे करिश्मा हाचवे का तो मुलगा काय हात होय हात होय नोय. हाचवे म्हणते ह्याच पोरान पोटातलं माझ्या पोरीचं ए बाई मग आता का करते काय करायचं म्हणजे हो तुझ्या पोराची रिपोर्ट टाकते तुमची पण रिपोर्ट टाकते मी ए हा बाई रिपोर्ट देऊ नको याच्यात तूही बदनामी होईल आणि माई बी बदनामी होईल एक काम कर आपल्या गावात तंटामुक्ती अध्यक्ष आहे उसवी त्याच्या घरी चाल आणि ते आपला तंटा मिटवून देतील चल म्हणा घाट. ठीक आहे चला मग हो ना, चाल. ए बाई बाजूने हात वर तंटामुक्ती अध्यक्ष साहेबाचा मका ठीक आहे द्या आवाज तुम्ही त्यांना ठीक आहे आवाज देतो आजी ओ घरी आहे का साहेब ओ तंटामुक्ती अध्यक्ष साहेब नमस्कार गिरसावळजी नमस्कार जी नमस्कार राम राम घंटामुक्तीचे साहेब. राम घंटामुक्तीचे साहेब. हो गिरसावळजी हा कोण आहे हा माझा मुलगा होती हा तुमचा मुलगा काऊन असा म्हणते ह्या हा? आधी थोडसा डोक्यात कमी आहे अरे तंटा मुक्ती अध्यक्ष म्हणाले पाहिजे त्याची जीव नसत असं 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 हॅलो ओ गिरसावळजी 5 मिनिटात उरकवा याच्यानंतर 45 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटेल त्याच्यामध्ये प्लॅटिंग गाणे म्हणावं लागेल आणि 45 मिनिटात होतं उरकावं लागेल म्हणून राहिलो ना आम्ही तेवढंच करून राहिलो त्याच्यावर तर नाही घेत म्हणून का गिरसावळजी आजी माझ्या घरी येण्याचं कारण काय हो आजी ते आपल्या गावची शेंद्रीनबाई हा? आपल्या गावची शेंद्रीनबाई हा? ते माया घरी आली हा, हा. आणि तिनं माई 12 गाड्या घेतली किती 12 गाड्या अरे 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 12 गाडी घेतली हो जी काम काय झालं? हा, बापाची 12 गाड्या घेतली. हा. आणि बायकाने 16 गाड्या घेतली. मला वाटतं काही डोक्यामध्ये फरक पडला आजी हो ह्या लहानपणी पारण्यातून पडला होता बाई आली आहे का हो आली आहे बोला काही कारण असेल त्याच्यात ए बाई कशी का आली बाई घराकडे ओ, कामच असं झालं की तुमच्या घराकडे यावं लागलो हा कसं हा गिरसावळीचा मुलगा आहे ना हा 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 त्या गिरसावळ्या मुलानं माझ्या मुलीला बिघडवलं मुला आणि प्रेमाच्या झाशीमध्ये हा. बोट आणलं व ए बाई एवढ्या भर चौकात तू पोरीची अब्रू वाटेवर लावून राहिली तुला काही वाटते की नाही काय करतो हा? लहान मोठी केली पण असती ते हे दाखवून. अगं मुलीची अब्रू जाग्यावर राहिली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुझ्या घरी वर उतरला पाहिजे बाई आणि तू पोरीची बदनाम करतेस त्याच्यासाठी माईचं कर्तव्य पाहिजे की माई मुलगी सकाळी 7 वाजता कॉलेजला गेली सायंकाळचे 7 वाजले अजून का नाही आली हे माईचं कर्तव्य आहे होय ना. मोठे बाबा, हा? मोठे बाबा, काय रे? एवढा गुन्हा केला माझ्या मुलीने तुला तोंडापुढं घालून त्या धानाच्या भरोशावर राहू का बाई मी स्वतः डोळ्यानं पाहिलं होय काय? आमचे शहाणे माणसं हा. मुला मुली केले पाऊल खालचं मान घेऊन चालावं लागते बाई हे परिस्थिती आहे असवे म्हणून काय म्हणतो बाई ऐकून घे ऐकते ना सांगा हो शहाणपणाच्या गोष्टी आहेत बाई रागात नको येऊ आणि झगड्यात काही अर्थ नाही फालतू बदनाम नको होऊ
या टीव्ही मोबाईल मुळे बिघडून गेले पोरी आणि पोरं. होय ना. या मोबाईल टीव्ही मुळे बिघडून गेले पोरी आणि पोरं. आणि आई बापाचं ऐकत नाही धावती जवानीचा जोर. अशी परिस्थिती आहे बाई. आणि काय म्हणतो मी ऐका ना. ऐकावण्याची क्रिया त्याच्यासाठी मुलावर लक्ष पाहिजे. हा आता आम्ही कास्तकार माणसं. बरं झालं तुम्ही एका समाजाचे एका जातीचे नाही, आहात. हो जी हो. नाही तर आज कशी राहिली असती बाजू. म्हणून तो तुमच्याकडे आणलं जी. म्हणून मी काय म्हणतो ऐकून घे. सांगा. सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं रे, सैराट झालं रे, सैराट झालं रे. वादात कापडते बाये दिसलं हे लपणार नाही. बोंबलून होणार काय भलतंच भलं या ठाये. मनामध्ये कुणाला कधी नाही गेलं ग बिघडून गेलं ग बिघडून गेलं ग बिघडून गेलं ग. वादात कापडते बाये, लपणार नाही. बिघडून गेलं बाये, भलतंच भलं नाही. वादात कापडते बाई दिसलं हे लपणार नाही. बोगलून होणार काय भलतंच घडलं या ठाई. मनामध्ये कुणाला कधी नाही झालं ग बिघडून गेलं ग बिघडून गेलं ग बिघडून गेलं ग. अबे बंड्या. करिश्मा घरी ये मा लवकर घरी ये. अबे ये रे. नाहीत म्हणते अबे घरी ये, घरी ये. लवकर घरी ये मा लवकर घरी ये. कोठ्यात चालले रे? कोठ्यात काय ले? अबे कोठ्यात काय, कोर्टात लगन लावून देईन. चाल ये. कोर्टात लगन लावून देईन. ये लवकर ये मा. ये रे, ये. हा चंदूजी ढोके सप्लायर ठेकेदार यांच्याकडून 31 रुपयाचा बक्षीस आलाय. पार्टी अत्यंत आभारी आहे. अरे कुठं जाते? अबे कोर्टात नाही, मी इथंच लगन लावून देतो. ओ गिरसावण्याची माहित आहे का तुम्हाला? नाही मला काही माहित ऐका मी नाही. काय म्हणतो. सांगा.
का पडते बाई दिसलं हे लपणार नाही अन बोलून होणार काय भलतच घडलं या ठाई नाही मनामध्ये कुणाला कधी नाही भ्याल ग बिघडून गेलं ग बिघडून गेलं ग बिघडून गेलं ग हो गिरसावळेजी, चांगलं हासी खुशीनं पुढल्या महिन्यात लग्न लावून घे जा. हो जी हो हो हा? हो मुलगी बी चांगली आहे हो जी हो आणि कुटुंब म्हणजे गरीब परिस्थिती आहे. चांगली आहे. हा? हो, हो. ठीक आहे ठीक आहे तर प्रिय रसिक बांधवांनो आमचा वेळ